नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण वेक्टर ह्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यातला एक थेरम आपण पाहिलेला होता. त्याच थेरमची एकदा रिव्हिजन घेणार आणि मग पुढे जाणार आहोत. तर आपण कोलिनियर वेक्टर म्हणजे काय ते पाहिलेले. टू वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर if they are parallel to one and the same line. Parallel vectors are called collinear vectors. Parallel vectors are called collinear vectors. Now we have one theorem. That theorem says, here is the statement of the theorem: two non-zero vectors a bar and b bar are collinear if and only if there exist scalars m and n, at least one of them is non-zero, such that ma bar plus nb bar is equal to 0 bar. So this is necessary and sufficient condition for two vectors to be collinear. कोलिनियर असण्याकरता ही कंडिशन आहे. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर वेक्टर कोलिनियर असतात. वेक्टर कोलिनियर असतील तर ही कंडिशन त्यांना सॅटिस्फाय करावीच लागते. काय आहे कंडिशन? कंडिशन आहे की दोन स्केलर एक्झिस्ट असले पाहिजेत m आणि n. ह्यातला किमान एक नॉन झिरो असला पाहिजे आणि त्या दोन स्केलर कडून हे जे इक्वेशन आहे ना, एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार, हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. समजायला थोडं अवघड आहे, सगळा हा थेरॉटिकल पार्ट आहे. तरी पण मी ह्याला आकृतीच्या सहाय्याने डायग्राम काढून आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. आपण याचं प्रूफ पण पाहूयात. मी मागच्या लेक्चरला एक्सप्लेन केलेलं आहे, परत एकदा मी ह्या थेरमचं प्रूफ समजावून सांगतो. तर ह्या प्रूफमध्ये करणार काय, आपण वेक्टर कोलिनियर आहेत असं ॲश्युम करतो आणि हे स्केलर एक्झिस्ट आहेत हे प्रूव्ह करतो. दुसऱ्या भागामध्ये स्केलर एक्झिस्ट असून ही कंडिशन सॅटिस्फाय करतात हे ॲश्युम करणार आणि वेक्टर कोलिनियर आहेत हे प्रूव्ह करणार. तुम्हाला कोलिनियर वेक्टर म्हणजे काय ते परत एकदा सांगतो. When two vectors are parallel to each other, they are called collinear vectors. दोन वेक्टर जर एकमेकांना पॅरलल असतील, तर त्या वेक्टरला कोलिनियर वेक्टर म्हणायचं. हे जे दोन वेक्टर आहेत ते दोन वेक्टर कोलिनियर वेक्टर झाले. मग एक छोटा असू शकतो, एक मोठा असू शकतो, त्यांची डायरेक्शन एकमेकाच्या अपोजिट असू शकते. हे कोलिनियर वेक्टर. कोलिनियर वेक्टर बद्दल आपण एक रिझल्ट मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. टू वेक्टर्स आर कोलिनियर इफ अँड ओनली इफ each of them can be expressed as a scalar multiple of other. दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर त्यांच्यातला प्रत्येक वेक्टर हा दुसऱ्याचा मल्टिपल असतो. उदाहरणार्थ ए बार आणि 2a बार हे कोलिनियर झाले. ए बार आणि -3a बार हे पण कोलिनियर झाले. ए बार आणि -3a बार हे सुद्धा वेक्टर कोलिनियर वेक्टर झाले. आता आपण प्रूफकडे वळूयात. ओनली इफ पार्ट. तर याच्यात ओनली इफ पार्टमध्ये आपण काय करतो, वेक्टर कोलिनियर आहे ते ॲश्युम करतो आणि कंडिशन सॅटिस्फाय होते हे आपण दाखवणार. सो सपोज ए बार अँड बी बार आर कोलिनियर वेक्टर. मग ए बार बी बार कोलिनियर असतील तर वन कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर. सो हिअर आय हॅव रिटन ए बार इज इक्वल टू टी बी बार. हे ए बार इज इक्वल टू टी बी बार का लिहू शकतो आपण, कारण ते कोलिनियर आहेत. मग हेच इक्वेशन मी ए बार मायनस टी बी बार इज इक्वल टू 0 असं लिहितो. ह्या ए बारचा कोइफिशियंट 1 आहे, त्या 1ला आम्ही एम लिहिणार आणि मायनस टी जो आहे त्याला एन लिहिणार. म्हणजे हेच इक्वेशन रिराईट करणार एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार. म्हणजे आपण प्रूव्ह केलं की असे दोन स्केलर एक्झिस्ट आहेत की ते हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. हे कशामुळे शक्य झालं, हे वेक्टर कोलिनियर आहेत म्हणून. कोलिनियर असल्यामुळे ए बार इज इक्वल टू टी बी बार आला. म्हणजेच आपण प्रूव्ह केलं की इफ वेक्टर्स आर कोलिनियर देन स्केलर्स एम अँड एन एक्झिस्ट विच सॅटिस्फाय दिस इक्वेशन अँड ॲटलिस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो. खरं तर इथं एन पण नॉन झिरो आहे आणि एम पण नॉन झिरो आहे. 1 झिरो नाही आणि टी सुद्धा नॉन झिरो आहे. हे इथं टी का बरं नॉन झिरो आहे, कारण टी जर झिरो झाला ना तर टी बी बार 0 होऊन जाईल, 0 वेक्टर होईल. म्हणजे ए बार 0 होईल, वाटोळं होऊन जाईल आणि ए बार बी बार तर नॉन झिरो वेक्टर येतं. आता कॉन्व्हर्समध्ये आपण ॲश्युम करू की हे इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. असे स्केलर एक्झिस्ट आहेत, त्यातला एक तरी नॉन झिरो आहे.
मग आपण थोड्या वेळाकरता गृहीत धरू की एम नॉन झिरो आहे, आणि समजा एन नॉन झिरो असेल तर आपण एनला एम म्हणू, त्यात काय एवढं. So suppose m is not equal to 0, then we rewrite this equation in this form and divide this equation by m. m is not 0. So a bar is equal to, ह्याला मी जर t म्हटलो तर a bar is equal to t times b bar, where t means minus n upon m. म्हणजे a bar is a scalar multiple of b bar. When one vector is a scalar multiple of other, these two vectors are collinear vectors. So I have proved that a bar and b bar are collinear, assuming that condition gets satisfied. So this condition is necessary as well as sufficient. This condition is necessary as well as sufficient. Condition satisfy नाही झाली, वेक्टर कोलिनियर असणार नाहीत. कंडिशन सॅटिस्फाय झाली, वेक्टर कोलिनियर असायलाच पाहिजेत. कोलिनियर असतील तर कंडिशन सॅटिस्फाय होणारच, कोलिनियर नसतील तर कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. पहा म्हणजे किती त्यांच्यामध्ये क्लोज रिलेशन आहे कोलिनियर असणं आणि हे एम एन एक्झिस्ट असणं. तर हा जो थेरम आहे, ह्या थेरमचं स्टेटमेंट पाहून घेऊन आणि हे स्टेटमेंट मी परत पुढं वापरणार आहे. मला याचा परत वापर करायचा आहे, पुन्हा याचा वापर करायचा आहे. ह्याच्यावरती एक करोलरी आहे. करोलरी म्हणजे काय असतं की तो जो थेरम आहे ना, तो थेरम थोडासा वेगळ्या भाषेमध्ये मांडलेला असतो, त्याचं सोपं रूप करून मांडलेलं असतं. If two vectors a bar and b bar are not collinear and m a bar plus n b bar is equal to 0, then m is equal to 0 and n is equal to 0. जर m आणि n यांच्यापैकी एक जरी नॉन झिरो असेल आणि हे इक्वेशन सॅटिस्फाय होत असतील तर ते नॉन कोलिनियर कसे असतील? ते कोलिनियर नसतील आणि हे इक्वेशन सॅटिस्फाय होतंय म्हणजे काहीतरी गडबड आहे ह्याच्यात. काय गडबड काय नाही, हे एम आणि एन प्रत्येकजण झिरो असला पाहिजे. एम आणि एन प्रत्येकजण झिरो असला पाहिजे. कसं? जर नसेल झिरो तर पॉईंट व्हेक्टर कोलिनियर होतील, पण व्हेक्टर तर नॉन कोलिनियर आहेत. ही एक करोलरी. आणि दुसरी एक करोलरी आहे. करोलरी म्हणजे त्या थेरमवरून आपण डिराईव्ह केलेला एक छोटा रिझल्ट. इफ टू वेक्टर्स ए बार अँड बी बार आर नॉट कोलिनियर and m a bar plus n b bar is equal to a b bar plus q b bar, then m is equal to p and n is equal to q. हे असं जर समजा दोन वेक्टर, आता ते कोलिनियर असूत कोलिनियर नसूत, जरी कोलिनियर नसतील तरी पण त्यांचं जर लिनियर कॉम्बिनेशन, इथं नॉट कोलिनियर घेतलेलं आहे तर त्याचं हे लिनियर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. हे जे कॉम्बिनेशन आहे हे जर इक्वल असतील तर एम आणि पी सेम असले पाहिजेत, ए बारचे कोइफिशियंट आणि बी बारचे कोइफिशियंट सुद्धा सेम असले पाहिजेत. हे कसं प्रूव्ह करता येईल, म्हणजे ह्याचा आणि त्या थेरमचा काय संबंध आहे? तर हे इक्वेशन जर आपण ह्या बाजूला घेतलं, हे राईट हँड साईडचं एक्सप्रेशन जर लेफ्ट हँड साईडला घेतलं तर आपण याला लिहू शकतो एम मायनस पी ए बार प्लस एन मायनस क्यू बी बार इज इक्वल टू 0 बार. आणि नॉट कोलिनियर आहेत म्हणजे ए बारचा कोइफिशियंट 0 असला पाहिजे. ए बारचा कोइफिशियंट एम मायनस पी, हा एम मायनस पी 0 असायला पाहिजे. एम मायनस पी हा 0 असायला पाहिजे. एम मायनस पी 0 असायला पाहिजे. हा काय आहे? ए बारचा कोइफिशियंट आहे. आणि याचप्रमाणे दुसरा जो आहे एन मायनस क्यू, तो सुद्धा 0 असला पाहिजे. मग हे जर दोन्ही 0 असतील तर एम इज इक्वल टू पी आणि एन इज इक्वल टू क्यू प्रूव्ह करायला काय लागतं? पण हे कधी शक्य आहे? जर वेक्टर नॉन कोलिनियर असतील तर. जर वेक्टर नॉन कोलिनियर असतील तर. ठीक आहे. तर हा थेरम पाहिला आपण, त्याच्यावरचे दोन करोलरी पाहिल्या. आता आपण पुढचा जो कन्सेप्ट आहे तो कोप्लेनर व्हेक्टरकडे जाणार आहोत. आपण कुठे जाणार आहोत? कोप्लेनर व्हेक्टरकडे. तर मी तुम्हाला एक हे दाखवतो, चित्र दाखवणार आहे किंवा आकृती दाखवणार आहे. त्याच्या अगोदर ही डेफिनेशन एकदा वाचून घेऊ, स्क्रीनवरती आहे ती, आणि मग मी आकृतीकडे वळतो. 2 or more vectors are coplanar if they lie in the same plane or in parallel planes. They lie in same plane or parallel planes. तर दोन वेक्टर, two vectors are always coplanar. Two vectors are always coplanar. ते जर अशा असतील ना तर आपल्याला एक
स्वातंत्र्य आहे, फ्रीडम आहे की आपण व्हेक्टर पॅरलल टू इट सेल्फ शिफ्ट करू शकतो, याला मागं आणू शकतो. आता ह्या दोन व्हेक्टरने एक प्लेन डिटरमाइन केलेला आहे आणि त्या प्लेनमध्ये हे व्हेक्टर आहेत. ह्या दोन व्हेक्टरने एक प्लेन डिटरमाइन केलेलं आहे आणि त्या प्लेनमध्ये हे दोन व्हेक्टर आहेत. हे प्लेन आपण म्हणूया, ह्या प्लेनमध्ये हे दोन व्हेक्टर आहेत, ह्या प्लेनमध्ये हे दोन व्हेक्टर आहेत, हे कोप्लेनर झाले. टू व्हेक्टर्स आर ऑलवेज कोप्लेनर. आता जर तिसरा वेक्टर आपण आणला, जर आपण तिसरा वेक्टर आणला आणि तिसरा वेक्टर जर यांच्याबरोबर काही अँगल करत असेल तर ते नॉन कोप्लेनर झाले. मग तिसऱ्या वेक्टरला कोप्लेनर होण्यासाठी, ह्या दोघांबरोबरच्या प्लेनमध्ये येण्यासाठी एकतर तो स्वतः त्या प्लेनमध्येच असायला पाहिजे किंवा ह्या प्लेनला पॅरलल असेल तरी चालेल. सो टू or more vectors are coplanar, are said to be coplanar if they lie in the same plane, if they lie in the same plane, एकाच प्लेन मध्ये असतील किंवा ते ते पॅरलल असणाऱ्या प्लेन मध्ये असतील. म्हणजे आपल्या रूमच्या दोन भिंती पहा, ह्या भिंतीवरची दोन वेक्टर आहेत, ह्या भिंतीवरती दोन वेक्टर आहेत. ते चार वेक्टर जे असतील ना, समोरासमोरच्या घराच्या समोरासमोरच्या ज्या भिंती आहेत, रूमच्या समोरासमोर ज्या भिंती आहेत, त्या भिंतींमधले दोन दोन वेक्टर जर तुम्ही घेतले, चार वेक्टर जर तुमच्याकडे असतील, पाच वेक्टर असतील, किती असू द्यात, तर ते वेक्टर कोप्लेनर असतात. कारण का, दे लाय इन द प्लेन्स, दे लाय इन प्लेन्स विच आर पॅरलल टू इच अदर. प्लेन्स आर पॅरलल टू इच अदर, त्याला सुद्धा कोप्लेनर वेक्टर. आता हे दोन भिंती ज्या आहेत ते एकमेकाला पॅरलल आहेत. आपल्याला फ्रीडम आहे की वेक्टर आपण पॅरलली शिफ्ट करू शकतो आणि त्या सगळ्यांना एका प्लेनमध्ये आणता येईल. इफ दे लाय इन द डिफरंट प्लेन्स बट प्लेन्स आर पॅरलल, वी कॅन मूव्ह देम, शिफ्ट देम अँड ब्रिंग देम इन द सेम प्लेन. तर हे स्वातंत्र्य असल्यामुळं आपल्याला पॅरलल प्लेनमधल्या वेक्टरला सुद्धा कोप्लेनर म्हणतात. मग नॉन कोप्लेनर वेक्टर कशा असतात? नॉन कोप्लेनर वेक्टर म्हणजे दोन वेक्टर एकाच प्लेनमध्ये असतील समजा आणि त्यांच्याबरोबर काही अँगल करणारा जर वेक्टर तुम्ही घेतला, इफ यू हॅव टू वेक्टर्स विच लाई इन द सेम प्लेन, दे आर कोप्लेनर. बट थर्ड वेक्टर विच मेक सम अँगल विथ दॅट प्लेन, त्या प्लेन बरोबर जर त्या वेक्टरने काही अँगल केलेला असेल तर मग ही झाली नॉन कोप्लेनर वेक्टर. म्हणजे आपल्या रूममध्ये जे कोपरे असतात ना, दोन भिंती जिथे येऊन मिळतात, खाली जमिनीबरोबर भिंत येऊन मिळालेली आहे, ते जे कॉर्नर असतात ना, ते कॉर्नर म्हणजे ते चित्र तुम्हाला अशा पद्धतीचं काहीतरी दिसेल. पहा, ते जे चित्र आहे ते चित्र तुम्हाला अशा पद्धतीचं काहीतरी दिसेल. तर ही एक भिंत आहे, ही इकडची भिंत आहे, ही जमीन आहे आणि हा जो कॉर्नर आहे, हा कॉर्नर आहे, हा कॉर्नर आहे. ह्यांना जर आपण व्हेक्टर म्हटलं तर हे नॉन कोप्लेनर व्हेक्टर झाले. हे जे आहेत हे नॉन कोप्लेनर व्हेक्टर झाले. हा एक वेक्टर, हा एक वेक्टर, हा एक वेक्टर, हे दोघं झाले कोप्लेनर. पहा, तिसऱ्याने 90 डिग्रीचा अँगल केलेला आहे त्यांच्याबरोबर. तर हे एक्झाम्पल झालं नॉन कोप्लेनर व्हेक्टरचं. आपण अभ्यास करणार आहोत आता कोप्लेनर व्हेक्टरचा. आपण अभ्यास करणार आहोत कोप्लेनर व्हेक्टरचा. तर ह्या कोप्लेनर व्हेक्टरबद्दल एक रिमार्क आहे. एनी टू इंटरसेक्टिंग स्ट्रेट लाईन्स, एनी टू इंटरसेक्टिंग स्ट्रेट लाईन्स OA अँड OB इन स्पेस डिटरमाइन अ प्लेन. दोन इंटरसेक्ट करणारे ज्या लाईन्स असतात त्यांच्यामुळे एक प्रतल निश्चित होतं. हे आपण 8वी मध्येच शिकलेलो आहे. वी हॅव लर्न दिस फॅक्ट इन 8th स्टँडर्ड. टू इंटरसेक्टिंग स्ट्रेट लाईन्स डिटरमाइन अ प्लेन, एक प्रतल निश्चित करतात. ओके, नाउ वी हॅव वन थेरम. हा आजच्या लेक्चर मधला महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे हा थेरम. लेट A बार अँड B बार बी नॉन कोलिनियर व्हेक्टर्स. A bar and B bar be non-collinear vectors. Non-collinear vector means they do not lie in the same line. They are not parallel to each other. They make some angle with each other. So let this be A bar, this be B bar. If let A bar and B bar be non-collinear vectors, a vector R bar coplanar with A bar and B bar. A vector R bar is coplanar with A bar and B bar. R bar आलाच नाही अजून पिक्चर मध्ये, मी आणतो इथं. हा R bar वेक्टर आहे and it is coplanar with A bar and B bar. म्हणजे ह्या प्लेनला पॅरलल आहे किंवा ह्या प्लेन मध्येच असेल. This is R bar. This R bar is coplanar with A bar and B bar if and only if this R bar can be expressed as T1 A bar plus T2 B bar. Means there exist scalars T1 and T2. हे T1 T2 नंबर येतं.
we enlarge this a bar, enlarge this b bar, this a bar, enlarged part of a bar is t1 a bar, t2 a bar, and their addition will be equal to r bar. असं जर असेल तरच हा आर बार कोप्लेनर असतो, असं नसेल तर तो आर बार कोप्लेनर नसतो. सो फॉर थर्ड वेक्टर आर बार टू बी कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार, दिस इज द कंडिशन. दिस इज द कंडिशन. ही जी दिसते ही कंडिशन आहे वेक्टर कोप्लेनर असण्यासाठी. आर बार हा ए बार आणि बी बारच्या प्लेनमध्ये असण्यासाठी ही कंडिशन आहे. आपण प्रूफ पाहूया याचं. मी ही डायग्राम पहिल्यांदा समजावून सांगतो तुम्हाला. हा ओ ए जो आहे ना, हा ओ ए म्हणजे वेक्टर ए बार आहे. हा ओ बी जो आहे आकृतीमधला, हा ओ बी म्हणजे बी बार आहे. आणि ह्या ओ एच्या ओ एला पॅरलल, ओ एला पॅरलल असा एक आपण लाईन काढलेली आहे एन पी, आणि ह्या ओ बीला पॅरलल एक लाईन काढलेली आहे एम पी. आणि पी काय आहे, हा वेक्टर आर बार जो आहे, तिसरा एक वेक्टर आहे ना आपल्या ह्याच्यामध्ये, ह्या थेरममध्ये तिसरा वेक्टर आहे आर बार. हा आर बार वेक्टर आपण ओ पीने रिप्रेझेंट केलेला आहे. आणि ह्या पी पॉईंटमधून ह्या ओ एला पॅरलल, पी पॉईंटमधून ओ बीला पॅरलल अशा लाईन काढलेल्या आहेत आणि एक पॅरलोग्राम तयार करून घेतलेला आहे. आणि ह्या पॅरलोग्रामची ही जी साईड आहे ना ओ एम, ती ओ एम आणि हा ए बार हे कोलिनियर आहेत. पहा बरं का तुम्ही, हा ओ ए बार आणि वेक्टर ए बार, दिस इज वेक्टर ए बार, हा वेक्टर ए बार आहे आणि ओ एम हा एक वेक्टर आहे. हे एकाच लाईनवर पॅरलल असणारे वेक्टर आहेत. दे लाय अलॉंग द सेम लाईन. सो दिस ओ एम बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ ए बार. इट इज द रिड्युस्ड कॉपी ऑफ ए बार. याला ए बारला रिड्यूस केल्यानंतर ओ एम तयार होतो, म्हणून ओ एम इज इक्वल टू टी वन टाइम्स ए बार. आणि त्याचप्रमाणे हा तुमचा संपूर्ण आहे बी बार आणि ओ पासून एन पर्यंत, ओ पासून एन पर्यंत जो काय आहे हा ग्रीन कलरने दाखवलेला, हा आहे एक वेक्टर जो बी बारला पॅरलल आहे, बी बार बरोबर कोलिनियर आहे. मग बी बार बरोबर कोलिनियर म्हणजे तो बी बारची रिड्यूस कॉपी आहे, म्हणून त्या ओ एनला लिहिलेले टी टू बी बार. परत एकदा सांगतो मी, ओ एमला लिहिलं टी वन ए बार आणि ओ टूला लिहिलं टी टू बी बार. आता मी पॅरलोग्राम लॉ वापरणार. पॅरलोग्राम लॉ वापरून मी काय सांगणार की दिस ओ पी बार इज सम ऑफ ओ एम अँड ओ एन. R bar is sum of OM and ON. That means R bar is equal to T1 A bar plus T2 B bar. एक प्रूफ झालेलं आहे. एक पार्टचं प्रूफ. याच्यात दोन पार्ट असतात. इफ अँड ओनली इफ जेव्हा असतं ना थेरमच्या स्टेटमेंटमध्ये, जेव्हा इफ अँड ओनली इफ लिहिलेलं असतं, इफ अँड ओनली इफ लिहिलेलं असतं त्यावेळेला त्याच्या प्रूफमध्ये दोन भाग करायचे असतात, ओनली इफ पार्ट आणि इफ पार्ट. तर या ओनली इफ पार्टचं प्रूफ माझं बोलून झालेलं आहे. आपण प्रूफ पाहूया कसं लिहिलेलं आहे ते. सपोज आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. टू शो दॅट देअर एक्झिस्ट स्केलर्स टी1 अँड टी2 विच सॅटिस्फाय दिस इक्वेशन. सो लेट ए बार बी अलॉंग ओ ए, बी बार इज अलॉंग ओ बी. हे मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आत्ताचीच तिथं सांगितलं ना तीच आकृती परत मी इथं आणलेली आहे. आणि हा आर बार जो आहे, हा आर बार म्हणजे डायगोनल आहे पॅरलेलोग्रामचा. आणि पॅरलेलोग्राम लॉ आपण जो शिकलेलो आहे तो सांगतो की डायगोनल इज सम ऑफ द vectors represented by adjacent sides of the parallelogram. Vectors represented by adjacent sides are T1 A bar and T2 A bar. So their sum is R bar. तर हा झाला ओनली इफ पार्ट. आता आपण इफ पार्टकडे जाऊ. दुसऱ्या पार्टमध्ये काय अश्युम करायचं की आर बार इज लिनियर कॉम्बिनेशन. आर बार इज इक्वल टू T1 A bar प्लस T2 B bar असं आहे. आर बार हा ए बार आणि बी बारच्या स्वरूपामध्ये एक्सप्रेस केलेला आहे. दाखवायचं आहे की आर बार हा ए बार आणि बी बारशी कोप्लेनर आहे. खूप सोपं आहे. आता हे ए बार आणि बी बार तो कोप्लेनर येतं, हे आपल्याला स्टेटमेंटमध्येच दिलेलं आहे. ह्या थेरमचं जे स्टेटमेंट आहे ना, ह्या थेरमच्या स्टेटमेंटमध्येच दिलेलं आहे. पहा इथं की ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर व्हेक्टर्स.
any two non-collinear vectors are coplanar. Collinear vectors are also coplanar. Any two vectors are coplanar. So here A bar and B bar are coplanar. T1 A bar, reduced to a copy of A bar, reduced to a copy of B bar, they are also coplanar. And if we take addition of two vectors, दोन वेक्टरची जर ॲडिशन घेतली तर ती एक तर तुम्ही ट्रायंगल लॉनी घ्या किंवा पॅरलेलोग्राम लॉनी घ्या. दोन वेक्टरची ॲडिशन घेतल्यानंतर तिसरा जो वेक्टर तयार होतो त्यांची सम, तो काही प्लेनच्या बाहेर असेल का? नाही, तो सुद्धा त्या प्लेनमध्येच असणार आहे. म्हणून मी तिसरं वाक्य लिहितो की देअरफॉर T1 A bar, T2 B bar, T1 A bar plus T2 B bar, sum of these two vectors. A bar and B bar, these three vectors are coplanar. त्या दोघांची बेरीज आहे. म्हणजे हा एक कोणता? T1 A bar plus T2 B bar, T1 A bar आणि T2 B bar हे तीन वेक्टर तर कोप्लेनर असणार. आणि T1 A bar म्हणजेच A bar आहे. T2 B bar हा B बारशी कोप्लेनर आहे, कोलिनियर आहे. म्हणजे आपण हे तीन वेक्टर कोप्लेनर आहेत हे प्रूव्ह केलं. म्हणजे जर इक्वेशन सॅटिस्फाय होत असतील, स्केलर एक्झिस्ट असतील, आर बारला ए बार बी बारच्या स्वरूपामध्ये एक्सप्रेस केला तर आर बार कोप्लेनरच असतो. आणि कोप्लेनर असेल तर त्याला आर बारला अशा पद्धतीने एक्सप्रेस करता येतो. हेच आपल्याला ह्या थेरममध्ये शिकायचं होतं. ठीक आहे. आता आपण ह्या थेरमवरती काय करोलरी आहे, ह्याच्यावरती काय रिमार्क आहे ते एकदा पाहून घेऊ. तर ह्या हे प्रूफ झालं. युनिकनेस राहिलं ना. ह्या थेरमच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे की हे T1 आणि T2 जे असतात ना हे युनिक असतात. युनिक असतात म्हणजे एकमेव जोडी असते T1 T2ची. ह्यांच्या व्यतिरिक्त दुसरे T1 T2 काम करत नाहीत. म्हणजे जर R बार इज इक्वल टू 2A बार प्लस 3B बार असेल तर 2 आणि 3च्या जागेवर दुसरे नंबर घेऊन चालणार नाही. मग हे कसं करायचं प्रूफ? हे प्रूव्ह करण्याची एक वेगळी पद्धत आहे. त्या वेगळ्या पद्धतीला म्हणतात इनडायरेक्ट प्रूफ, अप्रत्यक्ष सिद्धता. तर आपल्याला प्रूव्ह करायची की दुसरे स्केलर नाहीत. आपण गृहीत धरणार की समजा ह्यांच्या जागी T1 T2च्या जागी दुसरे स्केलर आहेत असं आपण गृहीत धरू. आणि काय होतं ते पाहूया. तर समजा असं ॲश्युम करा, सपोज वी ॲश्युम दॅट दिस आर बार कॅन ऑल्सो बी रिटन ॲज S1 A बार प्लस S2 B बार. म्हणजे T1च्या जागी कोणतरी S1 एक काम करतोय आणि T2च्या जागी S2 दुसराच कोणतरी एक आहे तो काम करतोय असं आपण गृहीत धरू. मग आर बारलाच आपण दोन प्रकारे एक्सप्रेस केलं. मग हे जर इक्वेट केले आपण, हे दोन्ही इक्वेट केले तर आपल्याला असं इक्वेशन मिळतं T1 मायनस S1 A बार प्लस T2 मायनस S2 B बार इज इक्वल टू 0 बार. तुम्हाला मागचा रिझल्ट आठवेल पाहता, एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार असेल. आणि ए बार बी बार जर कोप्लेनर असतील, ए बार बी बार नॉन कोलिनियर, ए बार बी बार नॉन कोलिनियर असतील आणि एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 असेल तर एम पण 0 असतो आणि एन पण 0 असतो. म्हणजे T1 मायनस S1 इज 0 अँड T2 मायनस S2 इज 0. T1 मायनस S1 इज 0 मीन्स T1 इज इक्वल टू S1 आणि T2 इज इक्वल टू S2. म्हणजे हा S1 म्हणजे दुसरा कोण नाही, T1चे. S2 म्हणजे दुसरा कोण नाही, T2चे. म्हणजेच T1 आणि T2 हे युनिक असतात, एकमेव असतात. हा युनिकनेस पार्ट. तर इथं थेरमचं प्रूफ कम्प्लीट होतं. आता मी तुम्हाला एक डेफिनेशन सांगतो आणि डेफिनेशन सांगून थांबूया आपण. इफ वी हॅव व्हेक्टर्स A1 बार, A2 बार, A3 बार, A4 बार, डॅश 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 AN बार, n व्हेक्टर आहेत, आर n व्हेक्टर्स and M1, M2, M3, dash 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 Mn are n scalars. हे स्केलर म्हणजे 1 2 3 4 7 9 10 11 13 काय पण नंबर असतील. हे म्हणजे n नंबर आहेत आणि n व्हेक्टर आहेत. मग ह्या प्रत्येक व्हेक्टरला रिस्पेक्टिव्ह नंबरने मल्टिप्लाय केलं म्हणजे त्या व्हेक्टरला एनलार्ज केलं किंवा रिड्यूस केलं आणि त्यांची जर बेरीज घेतली आपण तर ह्याला म्हणतात लिनियर कॉम्बिनेशन ऑफ व्हेक्टर्स A1, A2, AN. So if we have n scalars, n vectors, if we multiply each of these vector by this scalar and add them, that addition is called the linear combination. That addition is called linear combination. So 2A bar plus 3B bar is linear combination.
5a bar plus 6b bar, that is linear combination of a bar and b bar. A bar plus 2b bar plus 3c bar, that is linear combination of a bar, b bar, c bar. So किती वेक्टर असले ना तर त्याचं लिनियर कॉम्बिनेशन घेता येतं. लिनियर कॉम्बिनेशनसाठी त्यांना स्केलरने मल्टिप्लाय करावं लागतं. कोणत्या स्केलरने? कशाने करावं मल्टिप्लाय? नाही केलं तर काय हरकत नाही. ए बार प्लस बी बार प्लस सी बार, दिस इज ऑल्सो लिनियर कॉम्बिनेशन. A bar plus B bar plus C bar, this is also linear combination. A bar minus B bar, this is also linear combination. Minus A bar plus B bar, this is also linear combination. खूप सोपी ही डेफिनेशन लिनियर कॉम्बिनेशनची. एकदा वाचून पहा, समजावून घ्या. आता ह्याच्यात एक टर्म आपण डिफाईन करतो, नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. मग मजेशीर डेफिनेशन आहे. वाचूया आपण. इफ ॲटलिस्ट 1 mi is not zero, then the linear combination is called a non-zero linear combination. If at least one of the scalars is not zero, then that combination is called non-zero linear combination. So if I take 0 a bar plus 1 b bar, this is non-zero linear combination. If I take 1 a bar plus 2 b bar, this is non-zero linear combination. But if I take 0 a bar प्लस 0 बी बार, दोन्ही पण कोएफिशियंट 0 घेतले, वाटोळं, त्याला म्हणायचं झिरो लिनियर कॉम्बिनेशन. आणि जर एक जण जरी नॉन झिरो असेल ना ह्या स्केलरपैकी, इफ ॲटलिस्ट वन ऑफ द स्केलर इज नॉन झिरो, देन दॅट लिनियर कॉम्बिनेशन इज कॉल्ड अ नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. समजलं हे? तर मला वाटतं आज आपण इथं थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये मी याच्या पुढचा भाग शिकवेल. एक कंडिशन आहे, एक अट आहे, एक रिक्वेस्ट आहे, ती म्हणजे मी जे शिकवतोय ते पुस्तकामधून वाचायचं. हे लेक्चर पुन्हा पुन्हा ऑब्झर्व करा, पुन्हा पुन्हा ऐका आणि पॅरलली पुस्तकाचं वाचन करा. तुम्हाला वेक्टर समजणार आणि तुम्हाला उत्सुकता निर्माण होईल की पुढचं लेक्चर केव्हा अटेंड करू. चला थांबूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.